जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस असतात, पण बीडमध्ये ती लोकांच्या जीवावर उठतात की काय असा प्रश्न पडला. कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सह आरोपींची नावं आता समोर येत आहेत. तेव्हा त्यात पोलीस इन्स्पेक्टरच नाहीत, तर PSI, PI आणि SP साहेबांचंही नाव आलं. देशमुखांच्या हत्येचा संपूर्ण थरार आणि हालहाल करून मारतानाचे फोटोज आता पाहावे देखील वाटत नाही. आरोपींना मोक्का लागलाय, त्यांच्या विरोधातील चार्जशीट देखील चांगलं तगडं दिसतंय. पण या संपूर्ण प्रकरणात एकही पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला नाही. खर तर देशमुखांच्या हत्येच्या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांच्या भूमिकेवर सातत्यानं शंका उपस्थित करण्यात आली. म्हणूनच चार्जशीट मधून जरी ही नावं वगळण्यात आली असली तरी देखील अंजली दमानी यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलीस देखील कसे सह आरोपी आहेत याची विस्तृत माहितीच समोर आणली. यामध्ये पोलीस हवालदारच नाहीत, तर PI आणि SP अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वाल्मिक कराड आणि त्याची टोळी जितकी जबाबदार आहे, तितकेच बीडचे पोलीस अधिकारी कसे जबाबदार आहेत. बीडमधील पोलीस प्रशासन वाल्मिक कराड खरंच खिशात घालून फिरत असतो का? देशमुख हत्या प्रकरणात अडकलेले पोलीस अधिकारी नेमके आहेत तरी कोण? तेच सविस्तर जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली. मुख्य आरोपींच्या विरोधातील फास चांगलाच आव्हानात आला. पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून काही सह आरोपींची नावं देखील समोर आली. अंजली दमानिया यांनी तर देशमुख हत्या प्रकरणात एकूण 10 जणांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी केली. या 10 नावांपैकी तब्बल 4 पोलीस अधिकारी असल्यानं पोलिसांचा या हत्येमध्ये नेमका काय रोल होता याचं कनेक्शन देखील दमानिया यांनी सांगून टाकलं. या यादीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे आणि सुदर्शन घुलेला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायबसे यांची नावं सोडली तर सर्व नावं ही पोलीस अधिकाऱ्यांचीच आहेत. ज्यामध्ये सर्वात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो PSI राजेश पाटील यांचा. 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराडसह त्याची गँग विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आली होती. त्याचं CCTV फुटेज देखील व्हायरल झालं होतं. यामध्ये कराड सोबत हाच PSI राजेश पाटील देखील हजर होता. एवढंच नाही तर देशमुखांच्या हत्येच्या एक दिवस आधी 8 डिसेंबर 2024 रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्यासोबत राजेश पाटील यांची केज मधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचं CCTV फुटेज देखील समोर आलं होतं. यात राजेश पाटील यानं हॉटेलमध्ये असणाऱ्या संतोष देशमुख यांच्या भावाला म्हणजेच धनंजय देशमुखांना जवळ बोलून काहीतरी सांगितल्याचं देखील CCTV फुटेज मधून समोर आलं. जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर मस्साजोग मधील सगळे ग्रामस्थ मिळून त्यांचा शोध घेत होते. मात्र हे शोध कार्य सुरू असताना बरोबर अपहरणानंतर 3 तासातच PSI राजेश पाटील यांनाच संतोष देशमुखांचा मृतदेह देखील सापडला. यावेळी अख्खं गाव मिळून शोध घेत असतानाही बरोबर राजेश पाटलांना त्यांचा मृतदेह सापडला. यावरून या घटनेची त्यांना पूर्वीपासून माहिती होती असाही संशय व्यक्त केला गेला. याच कारणामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली. संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी म्हणून दुसरं नाव समोर येत आहे ते म्हणजे बीडचे SP अविनाश बारगळ यांचं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण समोर आल्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती. पोलिसांनी कारवाईत कुचराई केल्याचं सांगत फडणवीसांनी तातडीनं बीडचे SP अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली होती. खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडूनही बारगळ यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मस्साजोग प्रकरणात पहिल्या दिवशी बारगळांनी सोनावणेंचा कॉल उचलला नव्हता. अतिशय संवेदनशील प्रकरणात बारगळांची अवघ्या 24 तासांच्या आत बदली करण्यात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया देखील उंचावल्या होत्या. म्हणूनच त्यांना देखील सहआरोपी करून त्यांची कसून चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांच्याकडून लावून धरण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी म्हणून पोलीस खात्यातील तिसरं नाव समोर येत आहे ते PI प्रशांत महाजन यांचं. देशमुखांच्या हत्येमध्ये PI प्रशांत महाजन यांच्याही भूमिकेवर अनेकदा शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी बघायला गेलं तर अनेक दिवसांपासून होत आली. या हत्येच्या घटनेनंतर त्यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांची बदली देखील करण्यात आली. 6 डिसेंबरला पवनचक्की प्रकरणात मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीची फिर्याद द्यायला येऊनही प्रशांत महाजन यांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवून घेतला नव्हता. सुरेश दस यांनी देखील प्रशांत महाजन यांचा CDR काढून तपास करण्याची मागणी केली होती.
हिवाळी अधिवेशनात देखील प्रशांत महाजनांच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढण्यात आले होते. 14 डिसेंबरला खरं तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. मात्र महिना उलटत नाही तोच 5 जानेवारीला त्यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आलं. या सगळ्या आरोपांचं इंटरलिंकेज पाहता प्रशांत महाजन यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरते. सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी म्हणून पोलीस खात्यातील चौथं नाव समोर येत आहे ते PI भागवत शेलार यांचं. भागवत शेलार हे केजमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आहेत. खर तर 6 तारखेला आवादा प्रकल्पाच्या बाहेर वॉचमन असणाऱ्या सतीश सोनावणेंना सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळक्यानं मारहाण केली होती. तेव्हा आपल्या गावातल्या एका माणसाला मारहाण होत असल्याचं समजताच संतोष देशमुखांनी तातडीनं सुदर्शन घुले आणि त्याच्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. खरं तर तेव्हाच गुन्हा दाखल केला असता तर संतोष देशमुख आज जिवंत असते. पण गुन्हा तर सोडाच, पण बालाजी तांदळे यानं या सर्व लोकांची जमानत केली. त्याच बालाजी तांदळेला सोबत घेऊन भागवत शेलार आरोपींचा तपास करत होते. म्हणूनच त्यांनाही सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी जोर धरते. काम करूनही बदनामी होत असल्याचं एक भावनिक पत्र देखील भागवत शेलारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याआधी शेअर केलं होतं. मात्र तरीही या प्रकरणात भागवत शेलार यांना सहआरोपी केलं तर त्याचे अनेक खुलासे बाहेर येतील. त्यामुळे ज्यांच्यावर लोकांच्या रक्षणाची जबाबदारी असते त्याच पोलीस खात्यातील 4 प्रमुख लोकांची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी म्हणून नावं समोर आली आहेत. बीडमधील पोलीस प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. वाल्मिक कराड सांगेल त्याची बदली आणि त्यानं सूचना दिल्याशिवाय बीडमधील गुन्हा देखील नोंदवला जात नव्हता. यावरून भ्रष्ट राजकारण्यांसोबतच बीडमध्ये किती भ्रष्ट पोलीस अधिकारी असतील याचा अंदाजच आपण फक्त लावू शकतो. बाकी देशमुखांच्या हत्या प्रकरणात सहआरोपी म्हणून खरंच या अधिकाऱ्यांची नावं आली पाहिजेत का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमचीही काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.